मेसर चंद्रशेखर दत्तात्रय शेंडे सराफ, विश्वासाची सर्वात जुनी परंपरा येवले शहराच्या स्थापनेपासून। प्रशस्त दालन, 916 हॉलमार्क अलंकार, नाविन्यपूर्ण व्हरायटी आणि गॅरंटीचं बिल। ठिकाण विठ्ठल मंदिर रोड, पाटील वाड्याजवळ, येवला। नमस्कार, SK9 येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता आपण बातमी पाहणार आहोत येवल्यातील उपोषणासंदर्भात। कांद्याला 5,000 रुपये हमी भाव मिळावा, नाफेड आणि NCSFच्या अधिकाऱ्यांनी कांदा खरेदी प्रक्रियेत केलेल्या घोटाळ्याची चौकशी व्हावी व नाफेड NCSFने यापुढे कांदा खरेदीत हस्तक्षेप करू नये या मागण्यांसाठी गेल्या 6 दिवसांपासून छावा क्रांतीवीर संघटनेचे गोरखसंत यांनी येवला बाजार समितीच्या शेडमध्ये उपोषण सुरू केले आहे। या उपोषणाला छावा क्रांतीवीर संघटनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी भेट देत आंदोलकांना पाठिंबा दिला। 6वा दिवस असूनही प्रशासन कोणतेही ठोस पावलं उचलत नसल्यानं 2 दिवसानंतर पुन्हा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे। SK9 येवला न्यूजसाठी ब्युरो रिपोर्ट, येवला। छावा क्रांतीवीर सेनेचा शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमीभाव, शेतकऱ्याच्या शेतीमालाला हमीभाव, सरसकट कर्जमाफी। छावा क्रांतीवीर संघटनेचे गोरखसंत यांनी 6वा उपोषण करून 6 दिवस झाले, अद्यापही प्रशासनाकडून दखल घेण्यात आली नाही। आज 6वा दिवस आहे। मी इथं आल्यानंतर तहसीलदार प्रांत यांच्याशी संपर्क साधला। म्हणजे या राज्यामध्ये धाक आहे की नाही असा प्रश्न आहे। कृषी मंत्री एक तर कुंभकर्णाच्या अवस्थेत झोपलेले आहे। अजित पवारांची पूर्ण वेळ ही शेतकऱ्यांची थट्टा मस्करी उडवण्यात चालली आहे। त्याच्यामुळे हे अधिकारी इतके मग्रूर झालेले आहेत की 6 दिवस इथं उपोषण सुरू आहे। त्याचं शासन दरबारी कागदपत्री त्यांनी पत्रव्यवहार करायला पाहिजे, तो सुद्धा केला नाही। आता इथं समोर विचारल्यावर तहसीलदारांकडे कृषी खात्याचे जे कोण अधिकारी आहेत त्यांचा नंबर नाही, कृषी मंत्र्याच्या PA नंबर नाही। म्हणजे इतकी दयनीय अवस्था प्रशासनामध्ये असताना शेतकऱ्याला न्याय कसा मिळेल? आम्ही या ठिकाणी आमचे शेतकरी आघाडीचे प्रदेश जिल्हाध्यक्ष गोरखसंत शेतकऱ्याला सरसकट कर्जमाफी मिळावी, नाफेड आणि NCSFचा जो काही घोटाळा झाला त्याच्यात जे काही दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी या संदर्भात उपोषण चालू असताना आमरण उपोषण चाललंय। 6 दिवस जर प्रशासन त्याच्यावर गांभीर्यपूर्वक दखल घेत नसेल, आम्ही आता 2 दिवसाचा त्यांना अल्टिमेट दिलाय। 2 दिवसामध्ये या ठिकाणी कृषी मंत्री आणि त्यांचे सर्व अधिकारी जर या ठिकाणी आले नाहीत तर छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने येवल्यासह राज्यभर मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभं राहील आणि याची सर्वस्वी जबाबदारी या प्रशासनाची असेल। काय आश्वासन मिळालं तुम्हाला? नाही, आज कुठल्या प्रकारचं आश्वासन नाही भेटलं। जे माननीय आमचे संस्थापक करण भोगायकर यांनी जे सांगितलंय की त्या पद्धतीत त्यांनी प्रशासनाला 2 दिवसाचं अल्टिमेटम दिलंय। त्या 2 दिवसात ते काय करणार आहे काय नाही, आम्हाला काय आश्वासन देत आहे, भाऊनी जसं सांगितलंय तसं कृषी मंत्री इथं आल्याशिवाय आम्ही उपोषण मागे घेणार नाही, तसं या राज्याचे कृषी मंत्री इथं येत नाही तोपर्यंत हे उपोषण पाठीमागे होणार नाही। मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल। स्मार्टफोन ब्रँड असो कोणताही, खरेदी मात्र SS मोबाइल मध्येच। मोबाइल मोबाइल मोबाइल, अरे मोबाइल बोले तो SS मोबाइल।